चला बघूया मटणाचं पुढे काय झालंय. झालंय का योग्य हे? हो. हे पाणी याच्यात घालू? नाही आता नाही घालायचं. अच्छा, हे पाणी तिकडे ठेवून द्या. नंतर घालायचंय हो. होय. मग हे गरम पाणी आपण इथेच ठेवूया. हो, गरम पाणी लागणार आहे ते नंतर आपल्याला. पुढे काय करूया मग आता? आता हे असे कोफ्ते झालेत ना, हा, आता हे काढून ठेवायचे बाजूला. बर, घ्या काढून. हे कोफ्ते असेच ओबड असले पाहिजे का? हो बरं, जसं बोनलेस चिकन असतं तसं हे बोनलेस मटण आहे का? हो, हे बोनलेस मटण आहे. हे पण काढून घ्यायचंय. हा, काय काढून घ्यायचे? हे कशात? एका छोटा बाउल वगैरे असेल तर बर, थांबा. चला पुढे काय करूया? आता आपल्याला वाटप हवंय. ते आपण जे दिलं होतं खोबरं आणि कांदा. हा, आचारी बुवा वाटण झालं असेल तर प्लीज घेऊन घेऊया. या. थँक्यू. बघा किती सुंदर रंग आलाय. हो आता ह्याचाच वापर करायचा. हो, ह्याचाच वापर करायचा. गॅस लावतो. काय Yes. टाळायचंय. तेल कुठे घालू आता? हा, आता खूप नको घालू. हा, बस बस. आता ह्याच्यात आपल्याला हे वाटप घालायचंय. थांबा, हा घ्या चमचा. आता हे सगळे मसाले घालायचे. घाला घाला घाला. हळद घातली. आता मी 2 चमचे मसाला, मालवणी मसाला घालतेय. वा वा. गरम मसाला घालते 1 चमचा. थोडस लाल तिखट घालूया. आता काय? नाही, हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय. कोरडं झालंय थोडस, हो ना? हो, कोरडच पाहिजे, कारण का नंतर ते पाणी जाणार आहे आणि ह्याचं पाणी जाणार आहे ना आपल्याला. काय सुगंध येतोय छान. आता आपण ते आधीचं कोफ्त्याचं पाणी होतं ना, ते घातलंय आणि आता परततोय. बर बर हा, बर. हा. कोफ्ते आपण जेव्हा शिजवून घेतले घेतलं त्यातलं त्याचं तेल पाणी घातलंय. येतं. हा. कोफ्त्याचं तेल घातलंय. करेक्ट. काय सुंदर टेक्स्चर आलंय ग्रेव्हीला. तकाकी आली, तकाकी. थोडस तेल घाला आणि त्यात आपण थोडासा लसूण परतून. लसूण घालूया. ही मला तुमची आयडिया आवडली बरं का, की वाटणाला तेल सुटल्यानंतर लसूण घालायचं. हा. त्याचा एक छान सुगंध हा, त्याच्यावरती सुगंध, डॉमिनेट होतो. हा, म्हणजे तो लसूण पण करपला जात नाही ना. अगदी बरोबर. हा. त्या वाटपातच आता तो लसूण हे होणार, त्याला पण त्या लसणाला ह्याचा वास आहे. काय सुंदर दिसतंय. आता हे आता काय? हा बटाटा परतायचा ह्याच्यात. बटाटा काय शिजवलाय, उकडलाय का कच्चा नाही, आहे? कच्चाच बटाटा आहे. त्याचे गोल गोल कापा करून घ्यायची. आता हे ठेवा ह्याच्यावर. आता हे पाणी याच्यात घालायचं? नाही, हे ह्याच्यावर परत 5 मिनिटं शिजवून घ्यायचं. बटाटा शिजला पाहिजे ना. अच्छा, हा. हे पाणी पुन्हा इथे हो, ठेवायचं. आणि या पाण्याला बिचारायला काही कामच नाही. नाही आहे, त्याला शेवटी काम आहे. असं होय. हा. ते बिचार गरम झालं, थंड झालं, पुन्हा गरम होतंय. त्याला शेवटी काम आहे का? हो, शेवटी थोडं काम. काम, तापू नकोस. म्हणजे ताप पण चिडू नकोस. चिडू हो की नाही? नकोस, हो. अजून थोडं घालूया का पाणी? हो, थोडस घाला, कारण का जास्त पाणी घालायचंच नाही आपल्याला. तुम्ही म्हणाल तेवढंच. मी तुमच्या शब्दाबाहेर आहे. नाही, तुमची वियर्ड सवय सांगा बरं एखादी. अजब सवय असते ना काही लोकांना. माझं राग वगैरे आला ना तर लपवूच शकत नाही. माझा चेहरा लगेच सगळं सांगून टाकतो समोरच्याला, की ही आता तुझ्यावर चिडलीये, रागावलीये. वाईट सवय माझी. मला आल्यावरच ते जाणवलं होतं. तुम्ही घुश्यातच आला होता. हा जोक केलात तुम्ही. जोक होता. कळला तुम्हाला? थँक्यू. मी तुम्हाला एक टिप देतो. असं जर कढईवरती झाकण आणि पाणी असेल ना तर असं कधीच काढायचं नाही. ते हा. पोळू शकतं. हो, हे बरोबर. बघा. ओके. टेढ़ी उंगली से लक्षात. घी निकालना पड़ता है. हो. हे लक्षात लक्षात ठेवा. ठेवा. हां. हे पाणी घालू का याच्यात? नाही, नंतर तो बाउल हे टाकल्यानंतर. आता आपण थोडं ह्याच्यात मीठ घालतोय. क्या बात है. याला हळू. आता काय? आता हे कोफ्ते ह्याच्यात सोडायचे. सोडा 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 सोडा. हळूहळू, हा, नाही तर तुटणार. हा, सावकाश सोडा. हो. कोफ्ते तुटले नाही पाहिजे. नाही, बिलकुल नाही. मग काय रेसिपीला मजा नाही.
हे आता पाणी टाकायचंय. देर यू आर. हा, हे पाणी घाला आता. गरम पाणी. हो, गरम पाणी. चला आपण वरचं हे पाणी पण घातलं. आता काय? हो, आता ही कोथिंबीर घालायची आणि आता 2 मिनिटं ह्याच्यावर झाकण ठेवा. 2 मिनिटं. आता झाकणावर पाणी नाही ना? नाही, थँक्यू सो मच. येस. कारण का आता कोथिंबीरचा स्वाद त्याला लागला होता. अफलातून. या रेसिपीचं नाव काय? मटण कोफ्ते. मटण कोफ्ते आणि करी सुद्धा आहे थोडीशी खाली. अफलातून, खमंग, फार छान. रविवारचा तुम्हाला एखाद्या दिवशी बेत करायचा असेल, कुठेतरी शेतावरती जायचं असेल, घरातल्या लोकांना घेऊन अंगणामध्ये मागे बसायचं असेल, तर मटण कोफ्ते करायला अजिबात विसरू नका. फार 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 अप्रतिम पदार्थ आहे. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. मटण कोफ्ता. 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: मटण खिमा अर्धा किलो, बारीक चिरलेला कांदा 1 वाटी, बटाट्याचे काप 2, मालवणी मसाला 2 चमचे, कोथिंबीर आवडीनुसार, कांदा 2, सुकं खोबरं अर्ध्या खोबऱ्याची वाटी, लाल तिखट 1 चमचा, आलं लसूण पेस्ट 2 चमचे, हिरवी मिरची कोथिंबीर पुदिन्याची पेस्ट 2 चमचे, लसूण 5 ते 6 पाकळ्या, हळद 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, मीठ चवीनुसार. कृती: प्रथम मटण खिम्यामध्ये मीठ, हळद, हिरवी मिरची कोथिंबीर पुदिन्याची पेस्ट, आलं लसूण पेस्ट घालून एकजीव करून घ्या. तयार मिश्रणाचे छोटे गोळे तयार करून घ्या. आता एका कढईत तेल घाला. त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या. नंतर त्यात तयार केलेले मटण खिम्याचे गोळे घाला आणि झाकण लावून त्यावर पाणी घालून शिजवून घ्या. एका बाजूला सुकं खोबरं आणि कांदा भाजून घ्या आणि वाटण तयार करून घ्या. शिजवलेले मटण खिम्याचे कोफ्ते आणि शिजवलेला कांदा एका भांड्यात काढून घ्या. आता दुसऱ्या कढईत तेल घाला. त्यात तयार केलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण घालून परतून घ्या. त्यात अर्धा चमचा हळद, मालवणी मसाला, गरम मसाला, लाल तिखट घालून परतून घ्या. त्यात शिजवलेला बारीक चिरलेला कांदा आणि कोफ्त्याचं तेल घाला, लसूण घाला आणि परतून घ्या. नंतर त्यात बटाटा घालून पुन्हा गरम पाण्याचं झाकण लावून शिजवून घ्या. आता त्यात मीठ घालून परतून घ्या आणि शेवटी शिजवलेले कोफ्ते घाला. गरम पाणी घाला आणि मिश्रण एकजीव करून घ्या. कोथिंबीर घालून झाकण लावून शिजवून घ्या. मटण कोफ्ता तयार. वा, नॉनव्हेज प्रेमींसाठी कमाल पदार्थ केलेला आहे मटण खिमा कोफ्ते. आज तुम्ही इथे आलात, पदार्थ केलेत, आमच्याशी गप्पा मारल्यात. कसं वाटलं तुम्हाला? बापरे, माझी सगळ्यात मोठी इच्छा पूर्ण झाली. आणि अजून एक वेगळा प्रश्न विचारायचा हा. आहे. अनेक महिलांच्या आयुष्यामध्ये, आता तुम्ही एक महिला आहात म्हणून तुम्हाला विचारतोय, हा. वेगवेगळ्या प्रकारची संकट येतात. काही कौटुंबिक आहेत, काही आर्थिक आहेत, काही मानसिक आहेत, काही करिअरची आहेत. तुम्ही या सगळ्यांमधून जाऊन आज वयाच्या 65 कडे येत असताना या सगळ्याला आनंदाने आणि हसतमुखाने फेस करत इथे उभे आहात. त्या सगळ्या महिलांना तुम्ही काय सल्ला द्याल? एकच सल्ला देईन, कुठचाही प्रसंग येऊ दे, त्यात तुम्हाला एकट्यालाच लढायचं आहे आणि एकटीनेच उभं राहायचं आहे. असतात, घरचे असतात, मित्रमंडळी असतात, सगळे असतात, पण स्वतःचा तोल सांभाळून तुम्ही सगळ्या स्वतःसाठी उभ्या राहा. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, दुसरं कोण आहे, हो की नाही? वा, थँक्यू सो मच. तुमचा हा मोलाचा सल्ला आम्ही कायम लक्षात ठेवू. तुम्हाला झी मराठीकडनं एक छानशी भेटवस्तू.